नुसत्या सुगंधाने खावा वाटेल इतका छान हा मसाले भात तयार होतो। अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात मिळतो तसाच सेम हा भात तयार होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। तर मसाले भात बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहेत। हे लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आहेत। घरातील कोणत्याही तांदळाचा तुम्ही वापर यासाठी करू शकता, परंतु या तांदळाचा भात खूप छान चवदार आणि मोकळा सुटसुटीत होतो। तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। पाणी काढून घेतलं आहे। तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी टाकून हा तांदूळ साधारणतः 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजल्यामुळे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो। भाताला लागणारं वाटण तयार करून घेऊयात। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच अद्रक आणि स्वच्छ धुवून घेतलेली एक साधारणतः मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती टाकायची आहे। थोडंसं पाण्याचा वापर करून याचं छान असं वाटण तयार करून घेऊयात। अगदी थोडं पाणी वापरून मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण साईडला ठेवून देऊयात। कुकरमध्ये 2 पळी एवढं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि काही खडे मसाले टाकायचे आहेत। मसाले करपू नयेत यामुळे अगदी कमी गॅसवर हे मसाले छान असे परतून घेऊयात। मसाले परतून झाले की यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आणि छान असं कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा जास्त करपवायचा नाही, नाहीतर याची चव बिघडते। कांदा छान परतून झाला की यामध्ये तयार केलेलं वाटण टाकूयात। वाटण अगदी आपल्याला मध्यम गॅसवर 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण लसूण, अद्रक, खोबरं सर्व कच्चं वापरल्यामुळे याचा साधारणतः कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं मी या ठिकाणी परतून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे क्वांटिटीमध्ये अर्ध झालेलं आहे, म्हणजे छान असं परतून झालेलं आहे असं समजावं। आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात। यामध्ये 1 चमचा धना पावडर, 2 चमचे गोडा मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा एवढी हळद घेतलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरच हे परतून घेऊयात। त्यामध्ये काही भाज्यांचा वापर केलेला आहे, भाज्या टाकून घेऊयात। फ्लावर, बटाटा, तोंडली, वाटाणा आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो थोड्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आहेत। व्यवस्थित भाज्या आणि मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत। छान असं भाज्या आणि मसाले एकजीव करून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकलं की लगेच यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे हे भाज्या अजिबात कुकरच्या तळाला चिटकत नाही किंवा करपत नाहीत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात। तर 2 ग्लास इथे तांदूळ घेतले होते, तर 3 ग्लास एवढं पाणी टाकलं आहे। त्याच सेम ग्लासने मी इथे पाणी टाकलेलं आहे। यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, एवढं पाणी अगदी सफिशियंट होतं। जास्त जर पाणी पडलं तर हा भात चिकट होतो। छान अशी उकळी फुटली की एकदा भाजी खालीवर करून घ्यायची आहेत आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या येईपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। या ठिकाणी कुकर छान असं थंड झालेला आहे, उघडून बघूयात। अगदी मस्त असा हा भात तयार झालेला आहे। अगदी याचा शीतनाशीत मोकळा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी नुसत्या सुगंधाने हा भात खावा वाटेल इतका छान आणि टेस्टी हा भात दिसतोय। तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।